साकरे लाइंस ब्लैक पैंथर के बीच में ये बड़ा मुकाबला देखने को मिलेगा। थोड़ी देर बाद यहाँ पर लाइव टेलीकास्ट देख सकते हैं यूट्यूब पर ये लाइव टेलीकास्ट टेनिस क्रिकेट डॉट हेलो इन पर जाइएगा और लाइव टेलीकास्ट देखिएगा इस मैच का। हेलो 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 चला भाई, क्रिकेट एक ऐसा गेम है, हाईवे पर गाड़ियां रोक कर देख रहे हैं लोग क्रिकेट को। ये काफी जुनून रहता है इस खेल का। कौन से भी वर्ग का इंसान, बच्चे रहे बूढ़े जवान, सभी क्रिकेट देखते हैं। दो अंपायर रवि पाटिल और शिवम सर। शिवम सर और रवि पाटिल इस मैच का अंपायरिंग करेंगे। काफी अनुभव है इनके पास, लगभग 10-10 साल का अनुभव है इनके पास। इसके बाद का जो मुकाबला होने वाला है काफी बड़ा मुकाबला, उसकी अंपायरिंग करेंगे नेदरलैंड से बुलाए गए दो अंपायर। देवानंद शेट्टी को हेलो धन्यवाद देना चाहूंगा मैं। मैन ऑफ द मैच का किताब नाम किया आपने। काफी अच्छा क्रिकेट देखने को मिला इनकी ओर से। अच्छी टीम है ये, बड़े नाम है अंबादास, देवानंद। और अब मैच की तरफ रुख करेंगे। पहला ओवर लेकर आए हैं यहाँ पर, नाव का है त्यांचं बॉलर अमोल। अमोल स्टार्ट। और ये पहला ही गेंद पॉइंट की दिशा में धकेला था, यहाँ पर मिसफील्ड के चलते एक रन मिलता हुआ। अच्छा ये शॉट था। एक रन के साथ शुरुआत किया है इस मैच का साकरे लाइंस के ये दो बल्लेबाज। और देखेंगे इनका तालमेल कैसा बैठता है यहाँ पर। और एक बार यहाँ पर बड़ा शॉट बाहर निकालने की कोशिश में, किनारा लिया बल्ले का, और ये कोई रन नहीं यहाँ पर। अच्छी डॉट गेंद ये। अगली गेंद, और ये अच्छा डिफेंड किया। अच्छी गेंद, अच्छी गेंदबाज की पहचान है ये। धन्यवाद देना चाहूंगा मैं हमारे सहयोगी कमेंटेटर मनीष जोली के रूप में, जगदीप राउत सर। और यहाँ पर ये अच्छी गेंद सीधा कीपर के दास्ताने में, कोई मौका नहीं। काफी बांध के रखा है इस गेंदबाज ने। काफी अच्छी गेंदबाजी, नपीतुली गेंदबाजी यहाँ पर दिखाई दी इस गेंदबाज द्वारा। पहिला ओव्हर आहे ब्लॅक पॅन्थरनं
लेफ्ट हँड बल्लेबाज अच्छी गेंदबाजी दिखाई दी है यहाँ पर ब्लैक पैंथर द्वारा। अगली गेंद और एक बार ये अच्छा शॉट ड्राइव था, ये स्टेट के लिए खेला हुआ, एक ही रन मिलेगा, खिलाड़ी मौजूद है वहां पर। अच्छी गेंदबाजी, ओवर की समाप्ति, एक सफल ओवर की समाप्ति यहाँ पर होती हुई। 6 चेंडूंचा खेळ होऊन ही बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार। करना चाहेंगे रन, एक रन पूरा किया है यहाँ पर, दूसरा लेना चाहते थे और अच्छी सोच, विकेट खोना नहीं चाहेंगे यहाँ पर। अच्छा क्रिकेट देखने को मिल रहा है आज इस कैलाशवासी मारोतराव मामा कानोड़े क्रीडांगन अर्धापुर में, अर्धापुर तहसील में। बढ़िया आयोजन, आयोजकों को मैं खासकर धन्यवाद देना चाहूंगा, जगदीश राउत को मैं। और ये अच्छी गेंद बाहर की तरफ निकली हुई गेंद थी ये। इसके बाद का समालोचन करेंगे मैं हमारे जगदीश राउत सर। धन्यवाद। हे होते आमचे साथी कॉमेंटेटर्स, हिंदी समालोचक पप्पू पाटील साबरेकर। पुढे सामन्याकडे नक्कीच या ठिकाणी स्पर्धेतील चौथा सामना आजच्या दिवसाचा। हा चेंडू फुलर लेनचा चेंडू, मिस टाइम केलेला स्ट्रोक आणि डॉट चेंडू। एपीएल सीझन 2 अर्धापूर प्रीमियर लीग पर्व दुसरेचे पर्व आपण पाहतोय। दुसऱ्या षटकातील सामना ब्लॅक पॅन्थर्स, नक्कीच हा संघ पहिल्या पर्वाचा विजेता संघ आपल्या समोर दिसतोय। अभिदादा गुरुकेल यांच्या मालकीचा संघ दोनात करतोय तुकाराम साखरे यांच्या साखरे लायन्स संघाविरुद्ध। दोन तुल्यबळ संघ मैदानावरती दिसत आहेत। प्रेक्षकांची गर्दी, आजच्या दिवसातील शेवटचा सामना। नक्कीच एपीएल ची स्पर्धा ही या ठिकाणी महत्त्वपूर्ण ठरते, कारण अर्धापूर नगरीमध्ये प्रथमच आयपीएलच्या धर्तीवरती लीगचे सामने सुरू करण्यात आले। पहिल्या पर्वाची दिमागदार आयोजन या ठिकाणी आपण पाहिले याच मैदानावरती। आता दुसऱ्या पर्वाचं हे आयोजन या ठिकाणी अगदी कमीत कमी फेअर डिलिव्हरी, इट इज अ फेअर डिलिव्हरी।
थर्ड अंपायर कडे डिसिजन होतं. फेअर डिलिव्हरी आहे. पूर्बाजी अण्णा कानोडे आणि अविनाश जिंके सर यांच्या दोघांच्या सानिध्यातून या आयोजक कमिटी हिंदवी एम्पायर यांच्या वतीने या APL स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. अर्धापूर नगरीमध्ये सीझन 2 चं हे पर्व अतिशय महत्वाचं ऐतिहासिक पर्व. या ठिकाणी सर्व प्रेक्षकांचं स्वागत करू इच्छितो. 4-4 आम्हाला प्रेक्षक रूपी लाभलेले सर्व अर्धापूर तालुका नव्हे तर जिल्हाभरातून जे काही प्रेक्षक या ठिकाणी आलेले आहेत सर्वांचं स्वागत आहे. कैलासवासी मारुतराव मामा कानोडे क्रीडांगण अर्धापूर तामसा रोड बायपास. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लो फुलटा चेंडूला त्या ठिकाणी थोडस मिसफील्ड. अवेश गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक होता जॉनी. तंत्रशुद्ध क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन त्या ठिकाणी जॉनी कडून आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच या ठिकाणी थोडासा मिस टाइम केलेला तो फील्ड अन्यथा विकेट मिळाला असता. हा चेंडू पुन्हा एकदा या गोलंदाजामध्ये ती क्षमता आहे. पहिला सामना आपण पाहिला कालच्या दिवसातील पहिला सामना. याचबरोबर षटक संपलेले. ही दोन षटकामध्ये बांधून ठेवलेले आहे. आणि संघ कोणता आहे सामना समोर तर साखरे लायन्सचा संघ. कालचा सामना आपण पाहिला 52 धावाचं ते लक्ष्य मात्र 4.2 षटकामध्ये पूर्ण केलं होतं. सोमेश कानोडे येणे बाकी आहे अजून. 2 ओपनिंग फलंदाज मैदानावरती दिसत आहेत आपल्याला. 2 षटकाचा सामना संपलेला आहे आणि धावसंख्या धावफलकावरती धावा पाहतोय आपण 14 धावा झालेल्या आहेत. APL अर्धापूर प्रीमियर लीग सीझन 2 2026 टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंट आपण पाहतोय. कैलासवासी मारुतराव मामा क्रीडांगण तामसा रोड अर्धापूर बायपास. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी आलेला आहे तो अक्षय कपाटे. या स्पर्धेचं वैशिष्ट्य विशेष असं वैशिष्ट्य असं आहे की प्रथम पारितोषिक या ठिकाणी अक्षय कदम आलेला आहे. अक्षय कदमचा चेंडू खेळून काढलेला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक असेल बाउंड्री रायडर. एकच धाव मिळेल. नक्कीच या ठिकाणी या स्पर्धेचं प्रमुख वैशिष्ट्य असं असे की 31,000 रुपयाची ठोक रक्कम राशी या ठिकाणी श्री बबनराव बारसे साहेब यांच्याकडून संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेड यांच्याकडून हे प्रथम पारितोषिक असेल या स्पर्धेचं प्रमुख वैशिष्ट्य. पुन्हा एकदा पुढचा चेंडू शॉर्ट पिच लाईनचा चेंडू समजू नाही शकले त्याला फलंदाज आणि हा डॉट चेंडू. त्याचबरोबर द्वितीय पारितोषिक आपण पाहतोय 21,000 रुपयाची रोख रक्कम कोचिंग क्लासेस अर्धापूर यांच्यातर्फे. अर्धापूर मध्ये जेवढे काही कोचिंग क्लासेस चालतात या ठिकाणी ज्ञानसाधना आणि कॉमर्स अकॅडमी, विवेकानंद अकॅडमी अर्धापूर, एज्युकेशन कोचिंग क्लासेस अर्धापूर, ज्ञानपर्व कोचिंग क्लासेस अर्धापूर, सह्याद्री कोचिंग क्लासेस अर्धापूर. पुढचा चेंडू खेळून काढलेला आहे. एकच धाव मिळेल. मिड ऑफ वरती क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मिळाले. तसेच ग्लोबल सायन्स अकॅडमी, गुरुकुल सायन्स अकॅडमी अर्धापूर, संघर्ष कोचिंग क्लासेस अर्धापूर व सुबोध कोचिंग क्लासेस अर्धापूर कामठा यांच्याकडून हे पारितोषिक आहे. हा चेंडू हवेमध्ये खेळलेला चेंडू क्षेत्ररक्षक बॉलाच्या खाली येतो आणि हा सुंदर असा झेल मिस केलेला आहे, सोडलेला आहे.
अतिशय सुंदर आणि सोपा असा झेल त्या ठिकाणी मिस केलेला आहे. या ठिकाणी रनआउटचा चान्स बनतो का बघूयात. आणि त्या ठिकाणी काहीतरी प्लॅनिंग चाललेली आहे ती ब्लॅक पॅन्थर संघाची. त्या अंतर्गत मैदानावरती खेळ दाखवताना दिसत आहेत आपल्याला ब्लॅक पॅन्थरचा संघ. साखरे लायन्स आणि ब्लॅक पॅन्थर या दोन संघादरम्यानची लढत भिडंत आपण पाहतोय. APL पर्व दुसरेचं हे आयोजन पूर्वजांना कानोडे आणि अविनाश जिंकेसर यांच्या संयुक्त माध्यमातून हिंदवी एम्पायर आयोजित APL सीझन 2 चा दुसऱ्या दिवसातील चौथा सामना आपण पाहतोय. पुढच्या चेंडूवर डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळून एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसरं पारितोषिक आपण पाहिलं कोचिंग क्लासेस अर्धापूर यांच्यातर्फे 21,000 रुपये रोख रकमेचं. तसंच स्पर्धेचं तिसरं पारितोषिक आपण पाहतोय 11,000 रुपये रोख रक्कम असलेलं तिसरं पारितोषिक असेल. पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर कदम साहेब पोलीस स्टेशन अर्धापूर यांच्यातर्फे हे तिसरं 3 प्रमुख पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतात. तसेच ट्रॉफीचे सौजन्य सुद्धा आहे. 3 विजेत्या संघासाठी भरपूर अशा राशीचे पारितोषिक सोबतच ट्रॉफीचे आयोजन पाहायला मिळते. स्वर्गीय संताबाई सकारामजी लंगडे यांच्या स्मरणार्थ 3 ट्रॉफ्याचं आयोजन असेल. अच्छा, या ठिकाणी बेराडे सर विकेट कसा घ्यायचा पण आहे का तसं? बेराडे सर मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं या सामन्याचे 2 पंच आपण पाहतोय बेराडे पाटील आणि मागच्या सामन्यामध्ये जी अडचण आपल्या समोर आली तीच अडचण समोर येऊ नये म्हणून आपण काहीतरी बेस्ट डिसिजन घ्यावं या बाबतीत. सामने आपण पाहतोय APL चा रंगारंग टुर्नामेंट अर्धापूर नगरीमध्ये 28 डिसेंबर रोजी पहिल्या पर्वाचा शेवट आपण पाहिला. त्या दिवसापासून आजपर्यंत 34 दिवस झालेले आहेत आणि दुसरं पर्व आपण पाहतोय दुसऱ्या दिवशीचा खेळ. या सामन्यासाठीचे 2 पंच शुभम हिंगमेरे आणि आनंद बेराडे सर. या सामन्याचे 2 मेन पंच आपण पाहतोय मैदानावरती शुभम हिंगमेरे लेग अंपायर आणि मेन अंपायरच्या भूमिकेत आनंद बेराडे सर. थर्ड अंपायरच्या भूमिकेत पूर्वजांना कानोडे ही भूमिका निभावत आहेत. आणि मैदानावरती रंगत पाहतोय आजच्या दिवसाची चौथी लढत साखरे लायन्स वर्सेस ब्लॅक पॅन्थर या 2 तगड्या संघादरम्यानची लढत. ब्लॅक पॅन्थरचा संघ आपल्याला माहिती आहे परिचित असा हा संघ अभिदादा गुरुकेल यांच्या मालकीचा संघ. 2025 28 डिसेंबर 2025 या रोजी झालेला पहिल्या पर्वातील फायनलचा सामना आपल्या नावावरती करत या मैदानावरती दादागिरी गाजवणारा संघ ब्लॅक पॅन्थरचा संघ आपल्या समोर. आणि त्यांच्या समोर फलंदाजीसाठी आहे साखरे लायन्सचा संघ. पुढचा चेंडू, हा चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू खेळून काढला होता खरा. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. निर्धाव चेंडू. अप्रतिम खेळाचं प्रदर्शन गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं. षटक संपलेलं आहे.
शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संप आउटचा विकेट त्या ठिकाणी पहिला गडी बाद झालेला आहे. तो साखरे लायन्स संघाचा आता फलंदाजीसाठी आलेला आहे. या संघातील बिग हिटर फलंदाज सोमेश कानोडे स्ट्राईक वरती असेल आणि समोर असेल गोलंदाज ब्लॅक पॅन्थर संघाचा स्टार गोलंदाज जॉनी सोळंके. आयकॉन वर्सेस आयकॉनची लढत बघूयात. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो 19 वरती 1 विकेट. पहिला चेंडू स्वेशीट मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी रिव्हर्सचा फटका. कलात्मक फलंदाजी करण्याचा प्रयत्न सोमेशचा फसलेला आहे. मिस टाइम केलेला स्ट्रोक आणि समोर गोलंदाज आहे. या मैदानावरती हुकूमत गाजवणारा गोलंदाज तसेच फलंदाजी मार्कवरती पाहतोय ज्याचं होम ग्राउंड आहे असा सोमेश कानोडे. प्रेक्षकामध्ये आपण पाहतो उत्साहाचं वातावरण. हा चेंडू फटका जोराचा आहे. षटकार मिळेल असा धुवाधार हा गेला. आपण पाहिलं 4 चेंडू मध्ये 4 उत्तुंग षटकार लगावत आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता तो सोमेशने. पुढचा चेंडू जॉनीचा यावेळेस ब्लॉक होल मध्ये टाकलेला. गोलंदाजाकडून कमबॅक. उस शेर तो मैं सव्वा शेर असं म्हणत जॉनीनं हा ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू षटकाराला प्रति उत्तर दिलेलं आहे. हीच तर खरी कमाल आहे या स्पर्धेची. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस मात्र अपील आहे त्या ठिकाणी. पंचाचा निर्णय कडक अशी पंचगिरी आपण पाहतोय. नॉट आउट डिसिजन. अतिशय तारतम्यरित्या या ठिकाणी पंचगिरी बजवताना बेराडे पाटील आणि शुभम हिंगमिरे सर या दोन मैदानी पंचासोबतच थर्ड अंपायरच्या भूमिकेत आपण पाहतोय पूर्वजांना कानोडे यांना. आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य ज्यासाठी ही स्पर्धा आयोजलेली आहे ते स्पर्धक या ठिकाणी आलेले आहेत. सर्वांचं स्वागत आहे या स्पर्धेसाठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक डॉट चेंडूची मालिका. षटकार लगावला होता खरा सोमेशनं पण आता मात्र गोलंदाज या ठिकाणी बॅक टू बॅक 3 डॉट चेंडू त्यानं खेळवलेले आहेत. ठकास महाटक याला म्हणतात. एकच षटकार लगावला होता त्यानंतर 3 चेंडू डॉट केलेले आहेत. पुढचा चेंडू बघूयात. आता मात्र फटका मारलेला आहे. षटकार प्राप्त केलेला आहे सोमेश कानोडे. असा धुवाधार
मागच्या 3 षटकामध्ये बांधून ठेवलं होतं ते ब्लॅक पॅन्थर संघाच्या गोलंदाजांनी, पण या षटकामध्ये 2 गगनचुंबी षटकार आपण पाहिले सोमेशच्या बॅटमधून. आणि संघाला आवश्यकता, कारण दोन्ही संघ कालच्या दिवसातील विजयी संघ, आजच्या दिवसातील पहिला सामना पाहिला आपण 2 विजयी संघ. ड्रिंक्स ब्रेक पाहतोय आपण मैदानावरती. प्रेक्षकांची गर्दी वाढलेली दिसते. कुठलीही स्पर्धा असो, प्रेक्षकांची गर्दी वाढलेली असेल तर उत्साह वाढतो, जोम वाढतो स्पर्धेचा. आणि का नसो, कारण 31 तारखे कालच्या दिवसात सुरुवात झालेल्या APLचं हे पर्व आपण ग्रँड फिनाले पाहणार आहोत 8 तारखेला. म्हणजे तब्बल 10 दिवस चालणारी ही स्पर्धा. आज दुसऱ्या दिवशीचा खेळ. पॉइंट्स टेबल मध्ये बदलाव पाहायला मिळतील. नक्कीच काल जे संघ पराभूत झाले होते त्याच्यापैकी एक संघ आज विजयी सुद्धा झालेला आहे. आणि काल जे विजय झालेले संघ, जय पराजय लागून राहील, पण खेळा या स्पर्धेमध्ये सहभागी होणं आणि स्पर्धेत आपली भागीदारी निभावणं. 5व्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती पाहतोय आपण. गोलंदाज पहिला चेंडू अचूक टप्प्यावरती टाकलेला, भेदक मारा पाहतोय गोलंदाजाकडून. मागच्या षटकामध्ये 2 उत्तुंग षटकार पाहिले आपण. हो, डॉट चेंडू सोमेशच्या बॅट मधनं. पुन्हा एकदा फटका तर मारलेला आहे स्ट्रेटच्या दिशेनं. अक्षय कदम आहे त्या ठिकाणी, जर्सी नंबर 18, स्टार फलंदाज. क्षेत्ररक्षणापणे पण तशीच कामगिरी बजावत चौकार वाचवलेल्या आपल्या संघासाठी. जर्सी नंबर 23 आपण पाहतोय सूर्या, या संघाचा ऑलराऊंडर, अष्टपैलू खेळाडू. ब्लॅक पॅन्थर संघ सोमेश कानोडेसाठीचा चेंडू होता. फटका थोडासा मिस टाइम केलेला आणि डॉट चेंडू. नक्कीच आतापर्यंत अमोल जाधवला आपण पाहतोय 5व्या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये मात्र 4 धावा खर्च केल्या होत्या. 1.3 षटकामध्ये आतापर्यंत 5 धावा खर्च करत उत्तमरित्या गोलंदाजी करतो तो अमोल. सोमेश फलंदाज, फटका खेळला होता, क्षेत्ररक्षक उडकेला आणि हा विकेट या ठिकाणी आपल्याला पाहतोय. मोठा फटका लागलेला आहे साखरे लायन्स संघाला. सोमेश नावाचं वादळ शमलेलं आहे, थांबलेलं आहे. अमोल जाधवनं सफलता प्राप्त केलेली आहे. मोठा फटका, मोठा झटका या ठिकाणी साखरे लायन्स संघाला. आताच या ठिकाणी प्रेक्षक म्हणून उपलब्ध झालेले आमचे अर्धापूर पोलीस इथे कार्यरत असलेले आणि या स्पर्धेतील सर्व उत्कृष्ट आणि अनुभवी खेळाडू सुरेश भोसले सर यांचं आगमन झालेलं आहे. सरांचं स्वागत असेल. स्पर्धा रंगतदार अवस्थेत. आजच्या दिवसाचा हा 4था सामना आणि स्पर्धेतील दुसरा दिवस. नक्कीच या ठिकाणी प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळतात. विशेष म्हणजे पहिलं पर्व आपण जे खेळलं ते पर्व YouTube वरती लाईव्ह नव्हतं, पण हे पर्व आपण YouTube वरती लाईव्ह पाहतोय. tenniscricket.in या चॅनल वरती आपण लाईव्ह पाहायचं या स्पर्धेला. हा चेंडू शॉर्ट पिच, चेंडूला फक्त दिशा दिली. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव पूर्ण केली. अमित होता बाउंड्री लाईन वरती. सुंदर असा त्याचा प्रयत्न आणि एकाच धावेवरती रोखलेला आहे. नक्कीच अमोल जाधवनं या ठिकाणी कमबॅक केलेल्या आपल्या संघासाठी. चेंडू पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू. खेळण्यामध्ये सफलता नाही मिळाली. पंचाचा निर्णय येणं बाकी आहे आणि या लेग बाईचा इशारा पंचाचा.
षटक संपलेलं आहे. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय 2 गड्याच्या मोबदल्यात 34 धावा धावपलकावरती लावलेल्या आहेत त्या साखरे लायन्स संघानं. बघूयात 5वं षटक. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला दिसतोय गोलंदाज जॉनी सोळंके. पहिल्या षटकामध्ये 2 षटकार त्या षटकामध्ये पाहिले आपण सोमेशच्या बॅट मधनं. दुसऱ्या षटकामधील हा चेंडू स्लॉट मध्ये होता. मिस टाइम केलेला स्ट्रोक. 1 धाव मिळेल. दुसरीचा प्रयत्न असेल त्या ठिकाणी डेंजर होऊ शकतं. हलकस मिस फील्ड आणि 2 धावा पूर्ण. या ठिकाणी मैदानावरती प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. नक्कीच कारण हा खेळच तसा लोकप्रिय आहे. लोकप्रिय खेळाचं अतिशय उत्कृष्ट असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. पुढचा चेंडू. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि विकेट मिळेल. पंचाचा निर्णय. या ठिकाणी विकेट असेल. तिसऱ्या गड्याला बाद करण्यात यश मिळाले ते गोलंदाज जॉनी सोळंके. अष्टपैलू खेळाडू या संघाचा तुरुतचा एक्का. ब्लॅक पॅन्थर संघ मागची जी स्पर्धा या मैदानावरती जिंकली आहे ती हा गोलंदाज त्या ठिकाणी महत्वाची भूमिका होती त्याची. पण विशेष म्हणजे मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलेला जॉनी सोळंके. चेंडू. हा चेंडू फटका मारला होता खरा. पसला. जॉनी सोळंके बॉलच्या खाली होतो आणि अचूक असा झेल टिपतोय. बॅक टू बॅक विकेटची मालिका या ठिकाणी रुकत नाहीये. 5वा गडी बाद झालेला आहे. 3 चेंडू झालेले आहेत या षटकातील. मैदानाच्या समोरून आपल्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोरून आपण गणेश भाऊ यांना जाताना दिसतोय छत्रपती किंग्सच्या जर्सी मध्ये. नवीन फलंदाज येणार आता. बंटी आलेला आहे 6व्या क्रमांकावरती. धावपलकावरती धावा पाहतोय आपण. आतापर्यंत 33 चेंडूचा सामना झालेला आहे आणि धावपलकावरती धावा पाहतोय त्या 36 4 गड्याच्या मोबदल्यात. पहिला चेंडू खेळण्यामध्ये असमर्थ. लेग बायचा इशारा असेल पंचाचा. नक्कीच या ठिकाणी लेग बायच्या रूपातली ही धाव. या ठिकाणी आमचे पत्रकार मनोज आंबेकर साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. EPL स्पर्धा आयोजकाकडून त्यांचं स्वागत असेल. हा चेंडू फटका मारलेला आहे. चेंडू 1 बॉल्स इनटू द फॅन्स. पंचाचा निर्णय बाकी आणि हा चौकार असेल. फटका चौकार मिळाला. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसलेला आहे. फलंदाज चुकला. विकेट किपर पण चुकला आणि 1 धाव मिळालेली आहे. एका धावेच्या मदतीने धावसंख्येत झालेली वाढ आपण पाहतोय. 42 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात आणि 6 षटकाचा खेळ संपलेला आहे. सहा षटकांती धावसंख्या पाहतोय धावपलकावरती 42 वरती 4 गडी बाद साखरे लायन्सचा संघ. नक्कीच या ठिकाणी ब्लॅक पॅन्थरचा संघ
मागची स्पर्धा जिथून सोडली शक्तिशाली तिथूनच सुरू संघांमध्ये करताना धावांची शर्यत जुंपली. चेंडूंचा खेळ होऊनी ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली. बंटीची जोडी मैदानावरती आपण पाहतो. हा चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्लोज कॉल. पंचानं थर्ड अंपायर कडे रेफर केलेलं आहे. नक्कीच हा क्लोज कॉल असेल. अक्षय कदम शाबेरनं फटका मारला होता खरा, पण नॉन स्ट्रायकिंग एंडवरता बंटी स्ट्रायकिंग एंडवरती जाणार होता. थोडासा क्लोज कॉल आहे. थर्ड अंपायर चेक करत आहेत या ठिकाणी. या सामन्याचे थर्ड अंपायर आपण पाहतोय पूर्वजाना कानोडे. अतिशय अचूक आणि सुप्रीम अशी पंचगिरी आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. नॉट आउटचा निर्णय या ठिकाणी आलेला आहे थर्ड अंपायरचा. 7व्या षटकातील पहिला चेंडू होता. खेळून काढला, एक धाव मिळेल. धावसंख्या वाढत झालेली आहे. 43 वरती जाऊन पोहोचले 4 गड्याच्या मोबदल्यात. अक्षय कदम गोलंदाजी मार्क वरती, बंटी आहे स्ट्राईक वर. डावखुरा गोलंदाज यावेळेस बॅटची कडा मागतोय अक्षय. पंचाकडे दाद मागितली जाते. बघूया दोन पंच आपसामध्ये चर्चा करतील आणि त्यानंतर हा डिसिजन देतील. तारतम्य पाहायला मिळते खेळाचा. निर्णय, अचूकता आणि एकदम क्लीन असं डिसिजन पाहायला मिळतंय. मागच्या चेंडूवरती आपण पाहिलं. यावेळेस मात्र दोन मैदानी पंच एकमेकात चर्चा करत असतानाच डिसिजन येणं बाकी आहे. बघूयात पंचाचा निर्णय काय असेल तो. आणि या विकेट असेल. नक्कीच त्या ठिकाणी बॅटची कडा लागली होती. अक्षय कदमला मिळालेली सफलता आपण पाहतो या ठिकाणी. साखरे लायन्सचा संघ आता मात्र अडचणीत. मात्र 43 धावसंख्येवरती लागलेला हा 5वा झटका, म्हणजे अर्धा संघ तंबूत परतलेला आहे. अक्षय कदम त्याच्याकडून भेदक मारा पाहायला मिळतो गोलंदाजीमध्ये. मागचं सीझन पाहिलं आपण, फलंदाजांनी गाजवलेलं ते सीझन. आणि यावेळेस या सामन्यामध्ये पाहतो तर काय चक्क गोलंदाज दादागिरी करताना दिसतायत मैदानावरती. प्रेक्षकांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते. अतिशय मनसोक्तपणे आनंद उचलताना प्रेक्षक. नवीन फलंदाज अमोल आलेला आहे फलंदाजी मार्गवरती. अक्षयचा पुढचा चेंडू असेल तो अमोलसाठी. अक्षयने आतापर्यंत 1.2 चेंडू मध्ये 6 धावा खर्च करत. हा चेंडू फटका जोराचा आहे. चेंडू हवेमध्ये, सूर्यकांत बोराटे बॉलच्या खाली येऊ नाही शकले आणि हा षटकार. हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट, अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. पाहिला मागच्या चेंडूवरती आपण. हा चेंडू पुन्हा एकदा फटका तर मारलेला आहे खरा. क्षेत्ररक्षक होता, पुन्हा मिस टाइम केलेला आणि चौकार मिळेल. फलंदाजाचं नाव अमोल पाटील. पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू खेळून काढलाय. मिड ऑफच्या दिशेनं एक धाव मिळते. आता जाबेर असेल स्ट्राईक वरती. हा चेंडू एकदम स्लॉट मध्ये टाकलेला चेंडूला पाटील प्लॉट मध्ये.
षटकार मिळेल. असा धुवाधार गोलंदाज अक्षय कदम यांचा बॅक टू बॅक बाउंड्रीज पाहायला मिळाले आपल्याला. नक्कीच संघाला आवश्यकता होती. साखरे लायन्स संघ 6 षटकाच्या समाप्तीनंतर 44 धावा धावपलकावरती होती 6 गड्याच्या मोबदल्यात. आता धावपलक पाहतो आपण. 7 षटकाचा सामना संपलेला आहे. धावपलकावरती लागलेल्या 5 गड्याच्या मोबदल्यात 60 धावा. नक्कीच सन्मानजनक स्कोर या ठिकाणी उभारलाय. एक वेळेस असं वाटत होतं की 60 धावेच्या आतमध्ये गुंडाळतो का संघ, पण चांगलं कमबॅक केलेले या दोन फलंदाजांनी. हा चेंडू फटका बसलेला आहे. नो मॅच लँड मध्ये 1 धाव मिळेल. अमोल पाटील आणि शेख जाबेरची जोडी मैदानावरती आतापर्यंत दोघांमध्ये 25 धावांचं पार्टनरशिप आपण पाहायला मिळतोय. संघाला सावरलेले दोन्ही फलंदाजांनी. हा चेंडू फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी, पण चेंडू षटकारासाठी. फटका असा धुवाधार पुढचा चेंडू बघूयात. हा चेंडू मात्र ब्लॉक होल मध्ये टाकलेला. हवेज त्या ठिकाणी रनआउटचा चान्स पण मिस केलेला. दुसऱ्यासाठी धावतोय त्या ठिकाणी. त्या रॅकेटाने हा विकेट असेल. अप्रतिम असा थ्रो त्या ठिकाणी पाहिला आपण आणि विकेट पाहतोय. आवेशचा विकेट, सॉरी जाबेरचा विकेट आपण पाहतोय. 6 चेंडू आणि 19 धावावरती खेळणारा जाबेरचा विकेट प्राप्त करण्यामध्ये यश मिळाले. ते हा चेंडू पटका हवेमध्ये. आम्ही देतोय बॉलच्या खाली. सुंदर असा झेल टिपलेला आहे. त्याचा उत्साह या ठिकाणी पाहायला दिसतोय. बॅक टू बॅक विकेट. 2 चेंडूवरती 2 विकेट. आणि का नसू नये, कारण पहिल्या सामन्यातील प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्या खेळाडूने पटकावला होता तो गोलंदाज आवेश. 4 चेंडू झालेले आहेत या षटकामधील. शेवटचं षटक. धावपलकावरती धावा पाहतोय ते 68 धावा झालेल्या आहेत. संघाचे कर्णधार आपण पाहतोय मैदानावरती येताना. डगआउट मधून टाळ्याचा गडगडाट पाहायला दिसतोय त्यांच्यासाठी. संघाला आवश्यकता 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 मोठे फटके या ठिकाणी त्यांच्याकडून अपेक्षा असेल. संघाचे संघ मालक आपण पाहतोय. साखरे लायन्स संघाचे संघ मालक तुकाराम साखरे आणि ब्लॅक पॅन्थर संघाचे संघ मालक अभिदादा गुरुकेल. फलंदाजी मार्क वरती पाहतोय आपण सावळे. हा चेंडू फुलटॉस चेंडू. फटका मारला पुन्हा एकदा. अमित होताकर आपण चेंडू 1 बाउन्स इनटू द पॅच. चौकार मिळेल. पाहिला आणि चौकार प्राप्त केलेला आहे. संघाचा कर्णधार म्हणजे अष्टपैलू खेळाडू असेल याच्यात काही वाद नसेल, कारण गोलंदाजी धारदार करतो अनिल सांबळे.
आणि फलंदाजी सुद्धा आता पाहिली या चेंडूवरती चौकार पाहिला त्यांच्याकडून. इनिंगचा शेवटचा चेंडू. धावफलकावरती धावा पाहतोय 7 गड्याच्या मोबदल्यात 72 धावा. आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपण पाहतोय. APL सीझन 2 या पर्वाची सुरुवात काल पहिला दिवस होता, आजचा दुसरा दिवस. एकंदरीत 10 दिवस चालणारी ही स्पर्धा 8 तारखेला ग्रँड फिनाले पाहायला मिळणार आहे. फेर हा चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस चेंडूला तोलून दिलेला, एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बाउंड्री रायडर त्या ठिकाणी होता. अप्रतिम खेळाचं प्रदर्शन पाहिलं आपण क्षेत्ररक्षकाकडून आणि या विकेट सुद्धा पाहतोय. हॅलो आताच्या 2 धावा पूर्ण केल्यात म्हणजे एकंदरीत पाहायचं झालं तर निर्धारित 8 षटकामध्ये 74 धावा धावफलकावरती लावलेल्या आहेत त्या साखरे लायन्स संघानं. 7 गड्याच्या मोबदल्यात जिंकण्यासाठी पाहिजे त्या 75 धावा. ब्लॅक पॅन्थरचा संघ हॅलो प्रेक्षकांची गर्दी वाढलेली दिसते मैदानावरती. आज रविवार सुट्टीचा दिवस. आताच्या 2 धावा
डीजे हेलो हेलो चेक. थोडा आवाज वाढवा. प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते मैदानावरती आणि का नसू नये, कारण क्रिकेटचा खेळच असा आहे ज्याने की सर्व लोकप्रियता या ठिकाणी मिळवलेली आहे. खेळाच्या बाबतीत विचार करायचा झाला तर जागतिक लोकप्रियता प्राप्त झालेला हा खेळ जिंकण्यासाठी पाहिजे त्या 75 धावाचा डोंगर या ठिकाणी उभा केलेला आहे ते साखरे लायन्स संघानं. 8 षटकाचा सामना फलंदाजी मार्क वरती पाहतोय आपण. अक्षय कदम स्ट्राइक वरती आणि नॉन स्ट्रायकिंग वरती अवेज, दोघांची जोडी गोलंदाजी मार्क वरती पाहतो. अनिल साबळे. हा चेंडू, पहिला चेंडू फटका मारलेला आहे. पॉवर प्लेचा उपयोग करताना वन बाउन्स इनटू द फॅन्स, चौकार मिळेल. पहिला चेंडू पाहिला आपण. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका, मोठा प्रहार पाहिला. फलंदाज होता अक्षय कदम. चौकारानिशी स्वागत केले ते अनिल साबळे यांचं. बघूयात दुसरा चेंडू. पुन्हा एकदा यावेळेस मात्र कलात्मक फटका. हॅलो, कलात्मक फटका मारण्याच्या प्रयत्नात डॉट केलेला चेंडू. हॅलो. पुन्हा एकदा यावेळेस मात्र सफल झालेला आहे. फलंदाजाचं नाव आहे अक्षय कदम. षटकार मिळेल. प्रयत्न सुरू होता अक्षयचा आणि त्यामध्ये सफलता मिळाली आहे. त्याला षटकार प्राप्त केलेला आहे. चौकार आणि षटकारानिशी पुढचा चेंडू. पुन्हा एकदा यावेळेस मात्र चेंज ऑफ पेस. पुलर लेनचा चेंडू समजू नाही शकले त्याला अक्षय आणि डॉट चेंडू. धावफलकावरती धावा पाहतोय. 5 चेंडू झालेले आहेत पहिल्या षटकातील आणि धावसंख्येवरती धावफलकावरती धावा पाहतोय ते 10. पुन्हा एकदा यावेळेस फुल टॉस चेंडूला फटका मारण्याचा प्रयत्न पण डॉट केलेला चेंडू. षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकांती धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 10 झालेले आहेत. बिनबाद 10. EPL ची स्पर्धा आपण पाहतोय. अर्धापूर प्रीमियर लीग सीझन 2 च हे आजच्या दुसऱ्या दिवसातील चौथा सामना. या ठिकाणी हिंदवी एम्पायर आयोजित या लीग स्पर्धेचं आयोजन आपण पाहतो. या ठिकाणी मॅसेज सोडलेला आहे तो या कमिटीने. बेटी बचाओ बेटी पढाओचा मॅसेज, सोबतच झाडे लावा झाडे जगवा हा सुद्धा सुंदर असा मॅसेज या ठिकाणी देण्यात आलेला आहे. पुढचं षटक सोमेशचा शॉर्ट पिच, चेंडूला फक्त दिशा दिली आणि दशा बदलली. षटकार मिळेल. असा धुवाधार हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट, अर्धापूर बायपास. फलंदाज पॉवर प्लेचा भरपूर फायदा उचलताना दोन्ही फलंदाज पहिल्या षटकामध्ये पाहिले अक्षयची दादागिरी आणि आता फलंदाजी मार्कवरती पाहतोय आपण आवेजला. गोलंदाज आहे सोमेश.
पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू. पंचाचा निर्णय ना बाकी पंचाचा निर्णय हा वाईट चेंडू असेल. पंचाचे दोन्ही हात समांतरानं धाव मिळते ती अवांतर. या एक्स्ट्रा धावसंख्येनिशी धावसंख्येत झालेली वाढ जाऊन पोहोचली ती 17 वरती. मैदानाच्या चौपेर एक नजर टाकली. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडूला फक्त दिशा दिली आणि चेंडूची दशा बदलली. षटकार पुन्हा एकदा. असा धुवाधार मार्क वरती आपण पाहतोय आवेशची दादागिरी. पुढचा एक चेंडू पुन्हा यावेळेस मात्र फटका बसलेला. पॉवर प्लेचा भरपूर फायदा उचलताना वन बॉन्स त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. त्या दरम्यान 2 धावा सुद्धा पूर्ण केलेल्या आहेत. सुंदर अशा खेळाचं प्रदर्शन पाहायला मिळतं त्या 2 ओपनिंग फलंदाजाकडून. नक्कीच ज्या ठिकाणी पहिलं पर्व ही ट्रॉफी उचललेली ब्लॅक पॅन्थर संघानं तिथूनच सुरुवात केलेली आहे. या पर्वात सुद्धा जिंकण्यासाठी पाहिजे त्या 75 धावाचा टोटल डोळ्यासमोर ठेवून दुसऱ्या षटकातील सामना 1.3 षटकामध्ये 25 धावा धावफलकावरती. यावेळेस मात्र दिशा परिवर्तन. पंचाचे दोन्ही हात समांतर आणि धाव मिळते ती अवांतर. एक्स्ट्रा धावसंख्येच्या मदतीनिशी धावसंख्येत झालेली वाढ जाऊन पोहोचली ती 26 वरती. आता कंपॅरिझन आपण पाहतोय समीकरण 39 चेंडू आणि जिंकण्यासाठी पाहिजे ते 49 धावा. पुन्हा एकदा यावेळेस मात्र चेंज ऑफ पेस. या खेळाडूमध्ये ती क्षमता आहे. फलंदाजी असो किंवा गोलंदाजी असो. सोमेश कानोडे त्याचं नाव. पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे संघाचा संघनायक. आवेशसाठी पुन्हा एकदा यावेळेस मात्र दिशा परिवर्तन. डॉट चेंडू. आता फेर आहे का? आता फेर आहे 5-5. फलंदाजी मार्क वरती आवेशला पाहतोय. हा चेंडू पुन्हा एकदा स्लॉट मध्ये होता. जेवढा फायदा उचलायचा तेवढा फायदा उचलू नाही शकला आवेश. मिस टाइम केलेला स्ट्रोक. षटक संपलेले. 2 षटकाच्या समाप्ती अंती धावसंख्या पाहतोय 26 बिनबाद. धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली. समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय धावफलकावरती बिनबाद 26. 2 ओपनिंग फलंदाज फलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. 6 चेंडूत 14 धावावरती फलंदाजी करतोय. 2 षटकाराच्या मदतीनिशी तो आवेश आणि स्ट्राईक वरती असेल तो अक्षय कदम. 6 चेंडू 10 धावा 1 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीनिशी. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहणार आहोत ते संघाचे संघनायक अनिल साबळे यांना. मागचं षटक थोडंसं महागडं ठरलं कारण त्या षटकामध्ये 2 उत्तुंग षटकार आपण पाहिले ते आवेशच्या बॅटमधनं. या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं आहे APL प्रमाणे IPL प्रमाणे खेळवली जाणारी ही स्पर्धा. आपल्याला एक सूचना मिळालेली आहे कमिटीतर्फे. या सामन्यामध्ये किंवा या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं आहे की 4 षटकानंतर आपल्याला इनिंग ब्रेक पाहायला मिळणार आहे. त्याच्या अगोदर कुठलाही खेळाडू बाहेरचा आतमध्ये येणार नाही बाउंड्री लाईनच्या. किंवा पाणी किंवा कशाचंही रोगदान येणार नाही शिवाय पंचाकडून. हा
चेंडू पुलरलेनचा चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलेला त्या ठिकाणी अक्षयचा कॉल होता एक वेळेस नकार दिला होता अवेशनं पण नंतर एक धाव पूर्ण झालेली आहे एका धावेच्या मदतीशी धावसंख्येत झालेली वाढ 27 जिंकण्यासाठी पाहिजे त्या 75 धावा आता पॉवर प्ले नंतरचं हे षटक आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती अनिल साबळे यांच्या हातामध्ये चेंडू आहे हवेसाठीचा चेंडू खेळून काढलाय थर्ड मॅनच्या दिशेने जाणारा चेंडू ट्रॅव्हल करतो एकदा पूर्ण केली चेंडू सीमारेषा पार करेल आणि चौकार मिळेल चेंडूला फक्त दिशा दिली होती तंत्रशुद्ध खेळाचं प्रदर्शन आपण मागच्या पर्वामध्ये सुद्धा पाहिलंय अवेज खान या फलंदाजाचं नाव आहे 7 चेंडू आणि 18 धावा 2 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीनिशी फलंदाजी करतोय फलंदाजी मार्क वरती अवेश आणि अक्षय कदम यांची जोडी आतापर्यंत 14 चेंडूचा सामना झालेला आहे 14 चेंडू मध्ये बिनबाद 31 धावा ब्लॅक पॅन्थरचा संघ अग्रेसिव्ह कामगिरी पाहायला मिळते त्यांच्याकडून कमबॅक करावं लागेल अनिल सावळे यांना हा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस मात्र चेंज ऑफ पेसने टाकलेला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी सोमेश फील्ड करून थ्रो करेल तोपर्यंत डॉट चेंडू नक्कीच मैदानावरती आपण पाहतोय प्रेक्षक चौफेर प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते ती पुन्हा एकदा यावेळेस मात्र स्लॉट मध्ये भेटलेला चेंडू खेळून काढलाय एक धाव पूर्ण केली आणि एकच धाव मिळेल थोडासा थ्रो वाईड होता एका धावेच्या मदतीनिशी धावसंख्येत झालेली वाढ आपण पाहतोय 2.3 षटकाचा खेळ आतापर्यंत झालेला आहे 2.4 षटकाचा खेळ आणि 32 धावा धावपलकावरती बिनबाद 32 12च्या रन रेटनं फलंदाजी करतायत पुन्हा एकदा अक्षयसाठीचा चेंडू बॅटची कडा होती खरी सोपा असा झेल मिस केलेला आहे या ठिकाणी नक्कीच हा झेल या ठिकाणी पोहोचू शकतो तो साखरे लायन्स संघाला कारण या ठिकाणी संघाला आवश्यकता असेल ती विकेटची आणि त्यामध्ये चूक करताना दिसतो स्लिपचा खेळाडू पुढचा चेंडू यावेळेस मात्र फटका मारलेला आहे खरा क्षेत्ररक्षक असेल बाउंड्री रायडर जर्सी नंबर 6 गोट्या एक धाव मिळेल मागच्या चेंडूवरती पाहिला आपण याच्या अगोदरच्या चेंडूवरती स्लिपच्या दिशेने गेलेला चेंडू त्या ठिकाणी गोट्याचं रिएक्शन आपण पाहिलं आणि याचबरोबर षटक संपलेलं आहे 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली धावांची शर्यत 33 जुंपली तर धावसंख्या झाली ती 33 बिनबाद 30 चेंडू आणि 42 धावाची आवश्यकता कॉमेंट्री मध्ये मी आमंत्रित करतोय काफी खचाखच भरा हुआ है ग्राउंड कैलाशवासी मारुत और मामा कानोड़े काफी तादाद में अगली गेंद लेग स्टंप पर खेल दिया यहाँ पर देखना होगा कितने रन मिलेंगे अंपायर का इशारा 4 रन इसी स्कोर के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ 37 रन हेलो बॉलर हेलो आहिस्ता आहिस्ता तैयार होते हुए बॉलिंग लाइन पर
दौड़ना शुरू किया अंपायर को पार करते हुए अगली गेंद और फटका जोराचा खेळलेला षटकार मिळवलेला आहे. फटका असा धुवाधार हा गेला बघा, षटकार शॉट आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास. मार्कवरती पाहतोय आपण शेख जाबेर आणि फलंदाजी मार्कवरती फलंदाज पाहतोय तो अक्षय कदम. चौकार आणि षटकाराच्या मालिकेनंतरचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा यावेळेस बॅटची मात्र कडा लागली होती. विकेट किपर फिल्डिंग करतील तोपर्यंत कुठल्याही धावेचे शंका. बॉलर आहिस्ता आहिस्ता तैयार होते बॉलिंग और ये अगली गेंद देखना होगा लेग स्टंप बाहर गया तो उसे खेल दिया है. फील्डर जब तक फील्ड करते एक रन पूरा. टीम का स्कोर बढ़ता हुआ 43 बगैर किसी नुकसान पर. सॉरी 44 रन. हल्के हाथों से खेल दिया ऑफ स्टंप पर. वहां पे थोड़ी सी मिस फील्ड. हेलो हेलो प्लेयर जब तक फील्ड करते एक पूरा गेंद बाउंड्री लाइन के पार और ये अंपायर का इशारा 4 रन. इसी 4 के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ 48 रन. अगली गेंद उड़ाकर हवा में खेल दिया है. यहाँ पर देखना होगा प्लेयर मौजूद. काफी बढ़िया कैच यहाँ पर पहला झटका लगता हुआ यहाँ पर हेलो 48 के हेलो स्कोर पर. हेलो अवैस खान हॅलो हॅलो. पहिला झटका लागलेला आहे या ठिकाणी आवेशच्या रूपामध्ये. 48 लागलेला पहिला. अठ्ठेचाळीस धावसंख्येवरती लागलेला 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय 48. एक गडी बाद ब्लॅक पॅन्थरचा संघ. आता जिंकण्यासाठी 24 चेंडू मध्ये 27 धावाची आवश्यकता असेल. हेलो 2 मिनिटाचा या ठिकाणी ड्रिंक्स ब्रेक असेल. ब्लॅक पॅन्थरचा संघ या स्पर्धेमध्ये अप्रतिम खेळाचं प्रदर्शन त्यांच्याकडून पाहायला मिळतंय. कारण ही संकल्पना हे स्वप्न होतं पूर्बाजी अण्णा कानोडे आणि अविनाश जिंके सर या दोघांच्या संकल्पनेतून आपण ही स्पर्धा पाहतोय. सोबतच आपण हिंदवी अंपायरची सर्व कमिटी यांच्या वतीने आणि विशेष म्हणजे ही जे सूचना आम्हाला दिली होती बस स्पर्धेचं लीगचं आयोजन करायचं हे भोसले सर आमचे मार्गदर्शक. आणि का नसू नये कारण त्यांच्यामध्ये जी खेळाडू वृत्ती आहे त्या खेळाडू वृत्तीचं या ठिकाणी त्यांनी जे मार्गदर्शन आम्हाला केलेलं आहे आणि त्यांच्याकडे जी क्षमता आहे खेळाची
ही या ठिकाणी आपल्याला मागच्या सामन्यामध्ये पाहायला मिळाली. छत्रपती किंग्स या संघाचे संघनायक सुरेश भोसले सर. स्पर्धेचं वैशिष्ट्य असं आहे, अर्धापूर प्रीमियर लीग सीझन 2 पहिलं पर्व आपण पाहिलं. 28 डिसेंबर 2025 रोजी संपन्न झालेली ती स्पर्धा ऐतिहासिक स्पर्धा ठरली आणि त्या स्पर्धेचा विजेता संघ फलंदाजी करतो तो ब्लॅक पॅन्थरचा संघ, अभिदादा गुरुकेल यांच्या मालकीचा तो संघ. छत्रपती वॉरियर्स आणि ब्लॅक पॅन्थर्स या दोन संघादरम्यानचा तो सामना, पहिला फायनलचा सामना जिंकत पहिली स्पर्धा आपल्या नावावरती करणारा संघ मैदानावरती दिसतोय फलंदाजी करताना. आणि त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार ठरलेला फलंदाजी मार्कवरती आलेला फलंदाज जॉनी सोळंके. हा चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडूला खेळून काढलंय. सेट फलंदाज आहे आता अक्षय. एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीनिशी धावसंख्येत झालेली वाढ 49 धावा. 5वं षटक हा चेंडू जॉनी साठीचा खेळून काढलाय खरा. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, अतिशय उत्तमरित्या क्षेत्ररक्षण केलेले आहे. नक्कीच आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्यात. जॉनीनं आपलं खातं खोललं. संघाची धावसंख्या 50 वरती जाऊन पोहोचली. 22 चेंडू आणि 25 धावा. पुन्हा एकदा यावेळेस रिव्हर्स हिट, स्विच झालेला फटका चौकार देऊन जाईल. अक्षय कदम या फलंदाजाकडे क्षमता, मोठे फटकेबाजी करण्याची आणि सोबतच कलात्मक फलंदाजीचं प्रदर्शन सुद्धा त्याच्याकडून आपण पाहतोय. मागचा चेंडू त्याचं उदाहरण ठरलं. स्विच हिट म्हणतात त्याला. चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. या चौकाराच्या मदतीनिशी अक्षयचा त्याच्या 15 चेंडू आणि 28 धावसंख्येवरती खेळतो तो अक्षय आणि त्याला साथ देतो तो जॉनी सोळंके. मैदानावरती प्रेक्षकांचं स्वागत आहे, कारण प्रेक्षकांची गर्दी वाढलेली आहे. पुढचा चेंडू वेळेचं मात्र बॅटची कडा, गोशांकी क्षेत्र निवडलेले आहे. 2 धावा मिळतील. या सामन्यासाठीचे 2 पंच पाहतो आपण, शुभम इंगमिरे आणि आनंद पाटील बेराडे. सर, तो मागे जो प्रेक्षक आहे त्यांना बाहेर काढा. शुभम सर त्यांना बॉल लागेल, त्यांना बाहेर काढा. थोडस सामना थांबवा. बालू कोण आहेत? बालू, आपणास विनंती आहे. ते जे प्रेक्षक आतमध्ये आले त्यांना बाहेर काढा प्लीज. शुभम सर, जा जवळ जा, त्यांना बाहेर करा. प्रेक्षकांची गर्दी पाहतोय मैदानावरती. या ठिकाणी अर्धापूर शहरच नव्हे, तालुकाच नव्हे, तर जिल्हाभरातून प्रेक्षक या ठिकाणी येत आहेत. या मैदानाची लागतच नॅशनल हायवे आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू भेदक मारा, गोलंदाजी मार्क वरती अष्टपैलू खेळाडू. आणि षटक संपलेलं आहे. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत
हा गोलंदाज बघूयात काय करतोय आपल्या संघासाठी तो. चेंडू फुलटॉस होता, फटका बसलेला आहे. या ठिकाणी मी जजमेंट पाहतोय, 5 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. 5ही जणांमध्ये तारतम्य नाही, कोणाचा कॉल नाही, त्यामुळं मिस टाइम झालेला हा कॅच. या ठिकाणी पंचाचा निर्णय, त्या ठिकाणी रिव्ह्यू आहे पंचाचा. पंचाचा रिव्ह्यू आहे. कशासाठी आहे पंच सर, कशासाठीच आहे? वेस्ट साठी रिव्ह्यू असेल. या सामन्यासाठी आम्हाला प्रेक्षक म्हणून लाभलेले श्री सचिन येवले साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे मैदानावरती. आयोजक मंडळीतर्फे आपलं स्वागत आहे. सोबतच गिरीश कानोडे यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. सोबतच सतीश पाटील पांगरीकर, सरपंच पांगरी नगरीचे, यांचं सुद्धा आगमन या सामन्यासाठी झालेलं आहे. सर्वांचं स्वागत आहे. आणि जेवढे काही प्रेक्षक या ठिकाणी, आणि फेअर डिलिव्हरी, इट इज अ फेअर डिलिव्हरी. स्टेप आउट केलं होतं फलंदाजानं. ज्ञानदीप अण्णा साखरे यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे या सामन्यासाठी. हा चेंडू अक्षय फलंदाज, चेंडू मध्ये होता. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट, अर्धापूर बायपास, प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. मागचा चेंडू पाहायला मिळाला अक्षयच्या बॅट मधून. पुन्हा एकदा यावेळेस मात्र चेंज ऑफ पेसने टाकलेला चेंडू, फक्त टायमिंग केला आणि एक धाव मिळाली. बाउंड्री रायडर त्या ठिकाणी आहे. अक्षयची अफलातून फलंदाजी पाहतो मैदानावरती. पहिल्या सामन्यात सुद्धा चांगली फलंदाजी केली होती अक्षयने. हा चेंडू पुन्हा एकदा ओव्हर स्टेप करून यावेळेस जानी सोळंके, षटकार मिळेल. फटका असा धुवाधार. हे सर्व सामने आपण लाईव्ह पाहू शकता आपण घरी बसल्या tenniscricket.in या चॅनल वरती. चेंडू शॉर्ट पेस पटकलेला चेंडू, पंचाचा निर्णय येणं बाकी आहे त्या ठिकाणी दोन्ही पंचामध्ये, आणि पंचाचा निर्णय वाईट चेंडू असेल रेफर केले जाते. दोन पंचामध्ये या ठिकाणी डिस्कशन. पंचाचा निर्णय काय असेल? इट इज अ वाईट. एक्स्ट्रा डिलिव्हरी टाकावं लागेल गोलंदाजाला. चेंडू पुन्हा एकदा यावेळेस मात्र फटका फसलेला आणि विकेट प्राप्त केलेला आहे. गोलंदाजी मार्क वरती सफलता हासिल केली ती गोटूने. दुसरा गडी बाद होताना पाहिलो आपण. मागच्या चेंडूवरती बॅटची कडा लागून चेंडू हवेमध्ये उचलला आणि अचूक असा झेल टिपला तो विकेट किपर आणि संगनायक अष्टपैलू खेळाडू सोमेश कानोडे यांनी. या सामन्याचं लाईव्ह प्रक्षेपण करतायत tenniscricket.in युट्यूब चॅनल वरती. साता समुद्रा पार जाऊन अर्धापूर नगरी मधलं लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला दाखवतायत ती ही युट्यूब चॅनलची टीम. सर्वांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. नवीन फलंदाज, ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू, समजू नाही शकला त्याला
विठ्ठल कानोडे 4थ्या क्रमांकावरती षटक संपलेलं आहे. किती झाले गुण? 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा दोन गड्याच्या मोबदल्यात आता मात्र जिंकण्यासाठी पाहिजे त्या 4 धावाची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत ते 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी पाहिजेत 4 धावा. फलंदाजी मार्कवरती पाहतोय अक्षय कदम. 20 चेंडू आणि 37 धावसंख्येवरती खेळतोय तो अक्षय. सॉरी 12 चेंडू मध्ये 4 धावा. हा चेंडू ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू. पंचाचा निर्णय येणं बाकी आहे. पंचाचे दोन्ही हात समांतर आणि धाव मिळते ती अवांतर. एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येत झालेली वाढ जाऊन पोहोचली ती 72 वरती. आता जिंकण्यासाठी पाहिजे त्या 3 धावा. 7व्या षटकातील सामना पाहतोय आपण. हा चेंडू फटका फसलेला या ठिकाणी आणि सुंदर असा झेल 3ऱ्या अटेम्प्ट मध्ये कंप्लीट केलेला आहे तो क्षेत्ररक्षकानं. अभिनंदन आहे सेट फलंदाज अक्षयला बाद करण्यात यश मिळालेले अखेरकार साखरे लायन्स संघाला. ब्लॅक पॅन्थर संघाला लागलेला 3रा झटका. अतिशय सुंदर अशा फलंदाजीचं प्रदर्शन अक्षयकडून पाहिलं. डगआउट मध्ये टाळ्याचा गडगडाट होतोय त्याच्यासाठी, कारण त्यानं कामगिरी तशीच चोख बजावलेली आहे. संघाला विजयाचा समीप नेऊन टेपलेला आहे. 21 चेंडू आणि 37 धावा. अक्षय कदम नवीन फलंदाज फलंदाजी मार्कवरती येतोय. 5व्या क्रमांकावरती आलेला आहे. इसार आहे का फलंदाज? डावखुरा फलंदाज इसार आलेला आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय शंकर डगेच्या हातामध्ये चेंडू दिलेला आहे संघनायकाने. 7वं षटक प्रगतीपथावर जिंकण्यासाठी पाहिजे त्या 3 धावा. पुढचा चेंडू शंकरचा चेंडू. फक्त चेंडूला दिशा दिलेली आहे. 1 धाव पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न असेल त्या ठिकाणी. धावत चाललेला आवेश सोमेश येतोय विकेट किपिंग वरती नॉन स्ट्रायकिंग एंड कडे आणि हा विकेट प्राप्त केलेला तो सोमेशने आपल्या संघासाठी रनआउटच्या रूपामध्ये. चांगला भेदक असा थ्रो फेकी पाहिली आपण ती गोटूची. मिड ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतोय ते चौथा गडी बाद करण्यात यश मिळालेले ते साखरे लायन्स संघाला. नक्कीच या ठिकाणी पॉइंट टेबल मध्ये त्यांना मदत करेल. हा चेंडू शॉर्ट पिच. फलंदाजाचं नाव आहे विके. चेंडू हवेमध्ये आणि विकेट प्राप्त करतोय तो. शंकर डगेला मिळालेले अजून एक विकेट. बॅक टू बॅक विकेटची मालिका.
3 चेंडू झालेले आहेत या षटकामधील. धावफलकावरती धावा पाहतोय 43 धावा 5 गड्याच्या मोबदल्यात. मागच्या 2 षटकामध्ये कमबॅक केलेले ते साखरे लायन्स संघानं, कारण 65 धावा होत्या संघाच्या, तोपर्यंत एकच गडी बाद करण्यात यश मिळालं होतं. त्यानंतर मात्र 4 गडी बाद केलेले ते साखरे लायन्स संघानं. चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय त्यांच्याकडून. नवीन फलंदाज फलंदाजी मार्कवरती येतोय. शुभम आलेला आहे. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती सुदाम आणि स्ट्रायकिंग एंड वरती शुभम. 2 नवीन फलंदाज, कारण बॅक टू बॅक 2 विकेट पाहिले आपण. शुभम स्ट्राईकला असेल आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवर सुदामला पाहतोय. जिंकण्यासाठी पाहिजे त्या 3 धावा, 2 धावा. हा चेंडू बॅटची कडा अनिल साबळे त्या ठिकाणी. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. क्लोज त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात केलेलं आहे. संघाचे संघनायक जर्सी नंबर 77 सोमेश कानोडे. नक्कीच त्याचा क्रिकेटच्या खेळातील अनुभव या ठिकाणी जोगताना पॉइंट टेबल डिझर्व करतोय, कारण प्ले ऑफचे सामने आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस पुन्हा एकदा भेदक मारा. अचूक टप्प्यावरती सुंदर अशा गोलंदाजीचं प्रदर्शन यंगस्टर गोलंदाज शंकर ढगेकडून. या षटकामध्ये 2 धावा शिल्लक आहेत जिंकण्यासाठी. 7 चेंडू आणि 2 धावा. पाच चेंडू आणि 2च धावा खर्च केलेल्या आहेत त्या शंकर ढगे यांनी. पुन्हा एकदा यावेळेस पंचाचा निर्णय आणि हा षटक संपलेलं आहे. या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च करत 2 गडी बाद करण्यात यश मिळाले ते शंकरला. 6 चेंडूंचा खेळ होऊनी ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली. असं समीकरण शिल्लक आहे. नक्कीच या ठिकाणी शेवटच्या चेंडू पर्यंत सामना रंगल यातील मात्र शंका नाही, कारण मागच्या 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी पाहिजे होत्या त्या धावा. आता समीकरण आलेलं आहे. मागच्या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या त्या शंकर ढगे या गोलंदाजाने. 3 गडी बाद होताना पाहिले त्या षटकामध्ये. शेवटचं षटक घेऊन आलेला आहे. शेख जाबेर आलेला आहे गोलंदाजी मार्क वरती. या संघाचा स्टार गोलंदाज. बघूयात 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी पाहिजे त्या 2 धावा. फलंदाजी मार्क वरती स्ट्राईक वरती असेल सुदाम, अनुभवी फलंदाज सुदाम. हा चेंडू नक्कीच त्या ठिकाणी गॅप भेदण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट पिच चेंडूला मिस टाइम केलेला स्ट्रोक सुदामनं. डॉट चेंडू. आता मात्र सामना रंगतदार अवस्थेमध्ये. 5 चेंडू आणि 2 धावाची आवश्यकता. नक्कीच मागच्या 3 षटकामध्ये कमबॅक केलेले ते साखरे लायन्स संघानं. तुकाराम साखरे यांच्या मालकीचा हा संघ 2 करतोय तो अभिदादा गुरुकेल या ब्लॅक पॅन्थर संघाविरुद्ध. पुढचा चेंडू निर्णायक असेल. हा चेंडू फटका मारलेला आहे खरा.
आणि संघाला विजय मिळवून दिलेला सुदामने चौकारानिशी या ठिकाणी विजय संपादन केलेला आहे तो ब्लॅक पॅन्थर संघानं. आजच्या दिवसातील शेवटची रंगत आपण पाहिली. प्रेक्षकांची गर्दी, सर्व प्रेक्षकांचं स्वागत आणि अभिनंदन सुद्धा असेल कारण अक्षय कदम न फलंदाजी करत 21 चेंडूवरती तब्बल 37 धावा पटकावल्या.